पुण्यात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, रामकृष्ण हरी, आज वैष्णवांचा अवघा मेळा पंढरीमध्ये अवतरलेला आहे। चंद्रभागेचा तीर असेल, नामदेव पायरी असेल, सगळीकडे एकच विठुनामाचा गजर ऐकू येत असेल। कसं वातावरण आहे पंढरपूरमध्ये, काय पाहायला मिळतंय? प्रज्ञा, एक दृश्य आम्ही बघितलं होतं जिथं इंद्रायणी नदीला पाण्याचा पूर आला होता। चंद्रभागा नदीवरती मात्र आम्ही ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी मात्र चित्र वेगळं आहे, कारण चंद्रभागेला पूर आलाय मात्र तो भक्तांचा पूर आलाय। म्हणजे माझ्या उजव्या बाजूला मी दोन्ही दृश्य दाखवतोय की म्हणजे एक जागा अशी आहे की जिथे दर्शन करून येणारी मंडळी तुम्हाला दिसत आहेत माझ्या उजव्या बाजूला, आणि डाव्या बाजूला दर्शनासाठी पोहोचणार आहे। आणि रात्री जवळपास 10-11 वाजल्यापासून हीच रांग आहे। अशाच पद्धतीनं मी तरी मंदिरापासून खूप दूर अशा रस्त्यावरती आहे, मंदिराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यावरती तुम्हाला असं दृश्य बघायला मिळेल। आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी सध्या पंढरपूर शहरामध्ये पाहायला मिळते आहे। म्हणजे जे लोक दर्शन रांगेमध्ये लागलेत ती दर्शन रांग आता 25 किलोमीटरपेक्षाही पुढे गेली आहे। 28-30 तासापेक्षाही जास्त काळ रांगेमध्ये लागलेल्या या सगळ्या भाविकांना दर्शनासाठी लागतो आहे। आणि जी मंडळी केवळ कळसाचं दर्शन घेणार आहे, चंद्रभागेमध्ये आपले पाय बुडवणार आहे, त्यांची मी तुम्हाला ही रांग दाखवतोय की पंढरपूरला येणाऱ्या सगळ्या रस्त्यावरती तुम्हाला जिकडं बघावं तिकडं असे विठ्ठल भक्त पाहायला मिळतील। आणि त्यामुळंच मी सुरुवातीला हे सांगत होतो की प्रस्थान सोहळ्याच्या वेळी जो काही पाऊस आला होता या आषाढी वारीच्या, तिथे मात्र इंद्रायणी नदीला पूर आला होता, तो पाण्याचा होता। आणि अर्थात आता मी जे दाखवतोय तुम्हाला हा पूर चंद्रभागेच्या काठावर जो आलाय तो अर्थात या भक्तांचा आहे। आणि आज आषाढी वारी पूर्ण झाल्याची अनुभूती आम्हाला या सगळ्या वारकऱ्यामध्ये पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर वेग वाढलाय। आषाढी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविकसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। प्रज्ञा, गोविंद, धन्यवाद तिथली सगळी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।